हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना आजचा दिवस आनंदाचा जावो। तर मी आज बनवणार आहे भोगीची भाजी। तर त्यासाठी मी वालाच्या शेंगा घेतल्या, शेंगदाणे घेतले, तीळ घेतली, गाजर, वाटाणा, बटाटा सगळ्या भाज्या चिरून घेतल्या। त्यानंतर कढईत तेल टाकून घेतलं, त्यात जिरे, मोहरी, हिंग व्यवस्थित परतून घेतला। त्यानंतर त्यात कांदा टाकून घेतला, कांदा छान परतून घेतला। त्यात मी टाकते आता गाजर, त्यानंतर त्यात वांगे टाकून घेतले, ते पण व्यवस्थित परतून घेतले। यात टाकते मी आता बटाटा पण व्यवस्थित फ्राय करून घेतला। त्यानंतर टोमॅटो टाकले, आपले टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यात थोडेसे शेंगदाणे टाकले, ते पण परतून घेतले। त्यात वाटाणा पण टाकून घेतला, वाटाणा पण व्यवस्थित परतून घेतला। त्यानंतर त्यात 2 चमचे तीळ टाकून घेतली, त्यानंतर त्यात हळद पण टाकून घेतली। हळद टाकल्यानंतर भाज्या व्यवस्थित परतून झाल्या आणि भाजीला कलर पण छान आला। त्यानंतर त्यात मी आपण ज्या निवडलेल्या वालाच्या शेंगा आहेत त्या टाकून घेतल्या। त्यानंतर त्यात कांदा, लसूण मसाला, 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलं, चवीनुसार मीठ पण टाकून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आणि एक 10 मिनिटाची वाफ घेतली। तर बघू शकता खूप छान भाजी आपली झालेली आहे। त्यात मी थोडेसे तीळ दळून आणि दाण्याचा कूट टाकून घेतला। कूट टाकल्यानंतर भाजी व्यवस्थित परतून घेतली, एक वाफ घेतली आणि बघू शकता आपली भोगीची भाजी छान तयार झालेली आहे। त्यानंतर मी गावात गेले आणि जे खणाचं सामान मला घ्यायचं होतं ते आणण्यासाठी, तर इथे त्या मावशी छान खणाचं सामान देत होत्या, म्हणजेच बोळके, ते घेतले। त्यानंतर इथे मी फ्रूट घेतल्यानंतर थोडीशी मी बाजारात फिरले आणि इथे बोळक्यांमध्ये टाकण्यासाठी जे वाटे होते ते घेतले मी, बोरं, ऊस ते। त्यानंतर इकडे फिरत आले आणि इथे तीळ पण छान होती फ्रेश, तर मग तिळाचे लाडू, तिळगुळ घेतले आणि त्यानंतर दिव्यांसाठी मी पतंग घेतले। त्यानंतर म्हटले चला आता आपण देवासाठी फुलं पण घेऊया। इथे मी देवासाठी छान फ्रेश फुलं घेतले। त्यानंतर मला गजरे घ्यायचे होते, तर गजरे घेतले। तेवढ्यात साईबाबांची इथे पालखी चालली होती, मग म्हटले चला पालखीचं पण आपण दर्शन घेऊया। त्यानंतर मला बांगड्या घ्यायच्या होत्या, तर इथे मी हिरव्या कलरच्या आणि मरून कलरमध्ये बांगड्या घेतल्या 2 डझन। त्यानंतर मी घरी आले, तर मी काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते। तिळगुळ घेतले, लाडू घेतले ते तिळाचे, त्यानंतर फुलं, गजरे घेतले आणि त्यानंतर 3 मेहंदीचे कोन घेतले आणि नीलपेंट खूप आहेत माझ्याकडे, पण तो कलर मला आवडला मग मी घेतला। त्यानंतर आपले बोळके पण घेतलेले आहे। त्यानंतर ग्रीन कलरच्या काचेच्या बांगड्या घेतल्या, मरून कलरच्या पण बांगड्या घेतल्या। त्यानंतर ते बोळक्यात टाकतो ते सामान पण घेतलं, एक हरभऱ्याची जुडी घेतली आणि दिव्यांसाठी मी पतंग घेतले एक 10। तर अशा प्रकारे मी छोटीशी शॉपिंग केली आणि म्हटले चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया। तर आपले जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।
पुन्हा भेटू एक छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि भोगीच्या खूप खूप शुभेच्छा.